तर नमस्कार मित्रांनो, आपण पण आज एक 3D लोगो जे आहे ते तुम्हाला आज बनवायला शिकवणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओवरती जर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तुम्हाला पूर्ण व्हिडिओ स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला मी जे Googleला सर्च केले आहे ते सर्च करून ही जी आहे ही इफेक्ट ही डाउनलोड करून घ्यायची आहे. जी मी ऑलरेडी डाउनलोड केलेली आहे. तर चला नेक्स्ट पुढची स्टेप सांगतो. तर मित्रांनो, आपण जाऊया आता सध्या पिक्सेल लॅब मॅपमध्ये. त्यानंतर तुम्हाला इथे असं ओके करून मी आता सगळं ऑल क्लिअर करून घेतो. त्यानंतर ही जी टेक्स्ट आहे याला डिलीट करून घेऊया. त्यानंतर मी जी तुम्हाला डाउनलोड करायचं सांगितलेले आहे ते इथे लोड करून घ्यायचं आहे. त्या अगोदर आपल्याला जो कलर आहे तो आपल्याला ब्लॅक करून घ्यायचा आहे. तर सॉरी मित्रांनो, तर आपलं सगळं जिथे खाली लेअरवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला जायचं आहे कलरवरती गेल्याच्या नंतर आपल्याला इथे ब्लॅक कलर सिलेक्ट करायचा आहे. पाहू शकता ब्लॅक कलर जो आहे ते सिलेक्ट करायचा आहे. त्या अगोदर तुम्हाला त्यानंतर इम्पोर्ट फाईलवरती जायचं आहे. जो मी हे डाउनलोड करायचं सांगितलेलं होतं त्याला बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचा आहे. तर आधी सगळ्यात अगोदर आपण जे बॅकग्राऊंड आहे ते रिमूव्ह करून घेऊया. त्यासाठी बॅकग्राऊंड इरेजर जो ॲप आहे त्यावरती जावं लागेल. थोडं लोडिंग होत आहे. तर मित्रांनो, जे ॲप आहे ते डाउनलोड झालेलं आहे. जे ॲप डाउनलोड झालेलं आहे तिथे जाऊन आपल्याला याचा जो बॅकग्राऊंड आहे ते रिमूव्ह करायचं आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे जो आहे बॅकग्राऊंड रिमूव्ह करत आहे. तर पाहू शकता हे बॅकग्राऊंड जे आहे ते रिमूव्ह झालेलं आहे. तर याला लवकर आपण डाउनलोड करून गॅलरीमध्ये सेव्ह करून घेऊया. तर सेव्ह झाल्याच्या नंतर आपल्याला डायरेक्ट जायचं आहे पिक्सेल लॅब ॲपमध्ये. जो आपण आता जो PNG डाउनलोड केलेला आहे, जे इथे PNG जो डाउनलोड केलेला आहे तो इथे लोड करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे जो PNG आपण डाउनलोड केलेला आहे तो अशा प्रकारे इथे लोड करून घ्यायचा आहे. मी लोड केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला ते आपलं नाव टाकून घ्यायचं आहे. तर मी टाकतो नाव, तुम्ही पाहू शकता. तर पाहू शकता मी अशा प्रकारे जे आहे ते माझं नाव मी टाकून घेतलेलं आहे. आणि त्याला आता आपण कलर देऊया. तर रेड कलर देऊन त्याचे जे फॉन्ट आहे जे आहे ते चेंज करूया. तर फॉन्ट आता तुमच्या जर गॅलरीमध्ये फॉन्ट असतील किंवा नसतील तर मला कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला ज्या फॉन्ट आहेत त्या देऊ शकेल. तर तुमच्या पद्धतीने तुम्ही जे फॉन्ट आहे ती सिलेक्ट करून घ्या. सिलेक्ट करून झाल्याच्या नंतर जी साईज आहे ती आपल्याला वाढवायची आहे. तर अशा प्रकारची जी साईज आहे ती अशी एकदम फिटमध्ये बसून घ्यायची आहे. तर मित्रांनो, असं झाल्याच्या नंतर अजून पुढे तर याच्याखाली आपण जो नाव टाकणार आहोत ते फ्रूट सप्लाय नाव टाकणार आहोत आपण. फ्रूट सप्लायर्स. अशा प्रकारे आपण जो नाव आहे ते इथे टाकून याची जी साईज आहे ते थोडी वाढवायची आहे आणि तिला एकदम मध्यभागी घेऊन आपल्याला असं फिट बसून घ्यायचे आहे. आणि जे फॉन्ट आहे, फॉन्ट एक आपल्याला चेंज करून घ्यायचे आहे. तर त्याला आता आपण कलर देऊन घेऊया. तर कलर कोणता द्यायचा आहे, तर त्यासाठी वेगवेगळा कलर देऊया. तर त्याच्यासाठी मला हा कलर भारी वाटतोय, तर हा कलर एक घेऊया त्याच्यामध्ये. तर याला पुढचा अजून कलर देऊया. सप्लायर्सला कलर राहिलेला आहे त्याचा, तर त्याला आपण अशा प्रकारे करून त्याला येलो कलर देऊया. आणि याला थोडा अजून फ्रूट सप्लायर्स आणि जी थोडी साईज जी आहे ती कमी करून थोडी वरती घेऊ. तर अशा प्रकारे जे दिसत आहे आपलं. आणि मित्रांनो, जो वरचं जे मी नाव टाकलेलं आहे त्याचा पण आपण कलर चेंज करूया. तो कलर मला बरोबर वाटत नाही आहे. तुम्ही तुमच्या हिशोबास तुमचा कलर ठेवू शकता. तर मी हा कलर ठेवणार आहे.
त्याच्यानंतर आपल्याला जे खाली आहे ते एक शेप घ्यायचे आहे, तर त्यासाठी ते अशा प्रकारे जाऊन इथे ओके करून अशा प्रकारे जी तुम्हाला शेप आहे ती तुम्हाला अशी बनवून घ्यायची आहे. तुमच्या हिशोबामध्ये तुम्ही बनवू शकता. तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही, मी अशा प्रकारे जी शेप आहे ती बनवून घेतलेली आहे. तुम्ही पण अशा प्रकारे सेट करून घ्यायचे आहे. मित्रांनो मी त्याचा व्हिडिओ आहे तो इथे स्किप करून अशा प्रकारे जे नाव आहे ते टाकून घेतलेलं आहे. तुम्ही पण अशा प्रकारे नाव टाकून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे नाव टाकून घ्या. तर हे जे आता आपण जी साईज आहे ती साईज थोडी वाढवून घेऊया. साईज अशा प्रकारे अजून थोडी वाढवून घेऊया. साईज तर साईज वाढल्याच्या नंतर याला अजून थोडं आपण वरती घेऊ. आणि जे फॉन्ट आहे, फॉन्ट आपल्या तुमच्या हिशोबावर तुम्ही जे फॉन्ट ठेवायची ते फॉन्ट ठेवू शकता. तर अशा प्रकारे माझ्याकडून साईज थोडी जास्त करण्यात आली आहे. तर अशा प्रकारे हे करायचं आहे. तर आपल्याला अशा प्रकारे जे आहे ते व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. थोडा वेळ का लागेना, पण अशा प्रकारे आपल्याला सेट करून घ्यायचं आहे. तर आता याच्या खाली आपल्याला एक डबल टेक्स्टवरती क्लिक करून इथे तुम्ही खाली काही पण टाकू शकता, किंवा इथे आपण डायरेक्ट टाकूया थेट शेतकऱ्याचा माल दुकानात. तर सॉरी मित्रांनो, तर अशा प्रकारे इथे आपल्याला याला फॉन्ट व्यवस्थित टाकून घेऊ. तर इथे फॉन्ट वगैरे टाकून घेतली. याला पण व्यवस्थित सेट करूया. आणि आता आपण थेट शेतकऱ्याचा माल दुकानात याला अजून थोडी साईज वाढवून घेऊया याची. आणि एकदम मध्यभागी बसून याला आपण बॅकग्राऊंड घ्यायचं आहे आपल्याला. ते बॅकग्राऊंड रेड कलरमध्ये जे बॅकग्राऊंड आहे ते घ्यायचं आहे आपल्याला, किंवा अशा कलरमध्ये बॅकग्राऊंड जे आहे ते मॅचेस करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो जो आपण कलर दिलेला आहे, बॅकग्राऊंड जो कलर दिला आहे आपण, तर मला जो वाटत आहे ते थोडं असं आपण वाढवून घेतलेलं बरं राहील. ओके, तर नाही तर अशा प्रकारे हे. तर मित्रांनो मला जो वाटत आहे वरचा जो कलर आहे जो आपण रेडच कलर ठेवूया, कारण नंतर जो लोगो आहे तो भारी वाटेल. तर याच्या खाली आता आपण आपला जो मोबाईल नंबर जे आहे ते टाकून घेऊया. तर इथे मोबाईल नंबर नाव टाकून घेऊन पुढे जो नंबर आहे आपला नंबर देतो. तर आपण माझा अशा प्रकारे तुमच्या पद्धतीने तुम्ही नंबर टाकू शकता. आणि अशा प्रकारे झाल्याच्या नंतर इथे जे आपण जे फॉन्ट आहे, फॉन्ट आपण थोडी चेंज करून घेऊया. तर मला फॉन्ट चेंज करायच्यानंतर मला वाटतं याला कलर जो आहे येलो कलर देऊया आपण, पिवळा कलर देऊ. तर अशा प्रकारे आपण देऊ. त्याच्यानंतर पुढे तर इथपर्यंत आपला जो लोगो आहे तो इथपर्यंत ओके झालेला आहे. तर मित्रांनो इथपर्यंत जो आपला लोगो आहे तो इथे ओके झालेला आहे. त्यानंतर आपण थोडी चेंजेस करून घेऊया, म्हणजे काही सगळं ओके आहे का ते ठीकठाक पाहून घेऊया. तर मित्रांनो सगळं ते ओके मध्ये झालेलं आहे. त्यानंतर आपण खाली इथे पाहू शकता हे लेअरवरती जाऊन ट्रान्सक्रिप्टवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो सॉरी माझ्याकडून एक गोष्ट हुकलेली आहे. तर तशा प्रकारे आल्याच्या नंतर इथे जे सेव्ह ॲजवरती क्लिक करून घेऊन ते तो सेव्ह टू गॅलरी क्लिक करून घ्यायचा आहे आपल्याला.
त्यानंतर आपल्याला बॅक येऊन जायचं आहे गुगलवरती आणि ते सर्च करायचं आहे फोटोपिया जे एक नंबर. तर मित्रांनो तुम्हाला याच्यापुढे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक तुम्हाला ZRCवर जी आहे ॲप्लिकेशन आहे, जी ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आहे. तर चला पुढची स्टेप बाय स्टेप माहिती तुम्हाला सांगून देतो. तर तुम्हाला मी जी लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये ती डाउनलोड करून घ्यायची आहे. त्यानंतर तिला अशा प्रकारे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर असं इंटरव्ह्यूस येईल. त्यानंतर तुम्हाला तिथे वरती 3 डॉट आले असतील त्याच्यावरती क्लिक करून शेअर करायचं आहे. शेअर झाल्याच्यानंतर डायरेक्ट ZRCवर याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथे ओके करून कॉम्प्रेसर होईल. तर आता मी तो ऑलरेडी हे केलेलं आहे. तर तुम्हाला तिथं वेगळं इंटरफेस येईल तर त्याला कॉपी अशा प्रकारे कॉपी करून घ्यायचं आहे. तर इथे इंटरनल स्टोरेजमध्ये जाऊन डाउनलोड ऑल फोल्डरमध्ये जाऊन फॉन्टमध्ये जाऊन मी ऑलरेडी पेस्ट केलेलं आहे. तर तुम्ही एक नंबर आहे अशा प्रकारे इथे पेस्ट करून याला एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं आहे. तर चला डायरेक्ट आपण जाऊया आता. सॉरी मित्रांनो, एक मिनिट. तर इथे फाईल्सवरती जाऊन ओपनवरती जायचं आहे आणि ते मीडिया फाईलमध्ये जाऊन जिथे तुम्ही जे मी आत्ता डाउनलोड करा सांगितलेले होते ते ZRCवरमध्ये मी ठेवलेले आहे. तर तुम्ही त्या फाईलमध्ये ठेवलं आहे तिथं जायचं आहे. आता इथे डाउनलोडमध्ये फॉन्टमध्ये तर पाहू शकते इथे एक नंबर तीच आहे, पण तिला बाहेर एक्स्ट्रॅक्ट करून बाहेर घेतलेलं आहे आणि आता ओपन ते लोडिंग होत आहे. तर अशा प्रकारे लोडिंग होऊन द्यायचं आहे. तर आता आपल्याला याच्या पुढची स्टेप आहे जी इथे पाहू शकते मी इथे क्लिक करत आहे 3 डॉटवरती. तर इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर वरती पाहू शकता इमेज एडिट इमेज लेअरवरती जाऊन तर स्मार्ट ऑब्जेक्टवरती क्लिक करायचं आहे. इथे स्मार्ट ऑब्जेक्टवरती क्लिक केल्यानंतर ओपनवरती कॉन्टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस येईल. तर आता आपल्याला करायचं काम आहे इथे फाईलवरती कोपऱ्यात क्लिक करायचं आहे. पाहू शकता फाईलवरती. त्यानंतर आपल्याला ओपनवरती क्लिक करायचं आहे. जो आपण बनवलेला जो पार्ट आहे ना, जो पार्ट आहे इथे पाहू शकता त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. तर लोडिंग होत आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला एकदम व्यवस्थितमध्ये जे इथे ॲडजस्टमेंट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला डबल फाईल्सवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे सेट झाल्याच्या नंतर वरती आपल्याला पुन्हा एकदा फिल्टरच्या वरती क्लिक करायचं आहे आणि ते सेव्ह स्मार्ट ऑब्जेक्ट याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. काही वेळ लागू शकतो नेटवर्क स्लो असल्यामुळे, थोडा वेळ घ्यायचा आहे इथे. तर पाहू शकता इथे झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथे 3D इथे क्लिक करायचं आहे. इथे थोडा वेळ वेट करायचा आहे. तर मित्रांनो पाहू शकता जो आपला लोगो आहे तो बनवून रेडी झालेला आहे. तर पाहू शकता आपला अशा प्रकारे जो लोगो आहे ते बनवून रेडी झालेला आहे. त्यासाठी तुम्हाला सेव्ह करण्यासाठी पुन्हा फिल्टरच्या वरती क्लिक करायचं आहे. एक्सपोर्ट ॲज वरती क्लिक करून PNG वरती क्लिक करायचं आहे. आणि इथं सेव्ह वरती क्लिक करून सेव्ह करून घ्यायचं आहे.